अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितः सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरः पूज्या उपाध्यायकः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकः पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्. काय सांगायला लागले? जे पंचकल्याणकाला प्राप्त असणारे ते तीर्थंकर भगवान माझं मंगल करोत, माझं कल्याण करोत. तर जे निर्वाणाला प्राप्त झाले असे ते सिद्ध पदाला प्राप्त झालेले अरिहंत भगवान, त्यांची विशेषता बघत होतो आपण की जे कोणी आजपर्यंत सिद्ध दशेला प्राप्त झाले तर ते आत्ता वर्तमानामध्ये काय करतायत किंवा त्यांना कशा प्रकारचं सुख अनुभवात येतं, आणि तसं सुख मला पाहिजे असेल तर मी काय पुरुषार्थ करायला पाहिजे ह्याच्यासाठी सांगायला लागले. तर समय तीर्थंकर मोक्षाला गेले सिद्ध भगवान, इतर कोणी पण मोक्षाला गेल्यानंतर त्यांना काय म्हणायचं? सिद्धच म्हणायचं. म्हणजे म्हणूनच ना 13व्या गुणस्थानामध्ये त्यांचा प्रश्न आहे, तीर्थंकर मोक्षाला गेले तर त्यांना आपण सिद्ध म्हणतो, म्हणजे सामान्य अन्य असतात त्यांना काय म्हणायचं? तर 13व्या गुणस्थानामध्ये फरक आहे त्यांच्यात. फक्त जे तीर्थंकर आहेत त्यांना तीर्थंकर केवली म्हटलं जातं, ज्यांना तीर्थंकर नाव नाही आहे पण ते सुद्धा 13व्या गुणस्थानाला प्राप्त झाले असे अनेक मुनी आहेत. मग त्यांना सामान्य अरिहंत म्हटलं जातात, सामान्य केवली अरिहंत एवढं म्हटलं जाणार. मग तोपर्यंत जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत फरक आहे त्यांच्यामध्ये, एवढंच, फक्त नावाच्या अपेक्षेने फरक आहे, बाकी कशाच्या अपेक्षेने फरक नाही आहे. सगळे अरिहंत समान असतात. तसंच जेव्हा ते मुक्त झाले, सगळ्या कर्मांनी रहित झाले, सिद्धशिलेवर विराजमान झाले, आता त्यांच्यात काहीच फरक नाही. म्हणजे तुम्हाला असं काय ते तीर्थंकर सिद्ध वेगळे अरिहंत सिद्ध वेगळे असं काही डिफरन्स नसतो त्यांच्यामध्ये. सिद्ध सिद्ध सगळे समान आता न, कारण त्यांच्याकडे तीर्थंकर नाम सुद्धा राहिलं नाही आता. त्यामुळं सिद्ध दशेला प्राप्त झालेले सगळे सिद्ध समान आहेत. त्यांच्यामध्ये कोणी कमी जास्त नाही, भेद नाही. फक्त एवढंच भेद असणार की कोणी कुठल्या काळात मोक्षाला गेले, कोणी कुठल्या काळात, एवढंच. म्हणजे काय म्हणायचं, काल अपेक्षेने फरक आहे, बाकी क्वालिटीच्या अपेक्षेने ते सगळे समान आहेत. आणि इवन 13व्या गुणस्थानामध्ये सुद्धा जरी अरिहंत केवली आणि तीर्थंकर केवली असं भेद करतोय तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय भेद नाही आहे. फक्त हे तीर्थंकर नाव लावलं एवढंच. त्यांना तीर्थंकर नाम प्रकृतीचा बंद पडला होता, त्याचा आता उदय सुरू झाला 13व्या गुणस्थानामध्ये, म्हणून तेवढ्याच अपेक्षेने त्यांना फरक असतो. बाकी तर जेव्हा मुक्तदशा प्राप्त झाली त्यावेळेस तर तिथं कोणामध्ये सुद्धा फरक नाहीच. सगळे जीव तिथं आता सिद्ध समान आहेत. म्हणूनच परवा सांगितलं ना एकांनी की सगळे अन्य देवी देवता तुम्हाला धर्माच्या नावाखाली अनेक गोष्टी सांगतील, सदाचार सांगतील किंवा कोणाचं तरी आधीनता दाखवतील, कोणाचं तरी वर्चस्व दाखवतील, असं सगळं. पण एक सांगितलं, जिनेंद्र भगवान सिद्ध भगवानच असे आहेत एकटे की जे तुम्हाला स्वतःच्या जवळ बसण्याची कला दाखवतात. म्हणजे कुठं? सिद्धशिलेवर. एक फक्त
अरिहंत सिद्ध भगवानच असे आहेत की जे तुम्हाला स्वतःसारखं बनवण्याची कला दाखवतात. बाकी तर अन्य देवी देवता आधीन करून घेतात, शरण घेतात किंवा स्वतःची महानता वेगळी दाखवतात असं वगैरे. पण एक फक्त यांच्या ठिकाणीच असा फरक आहे की जे तुम्हाला त्यांच्यासारखं सुख भोगण्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळं सांगितलं की जेव्हा आपण खऱ्या देवाच्या शरण जातो त्यावेळेसच आपल्याला सुद्धा तसा मार्ग प्राप्त होतो. तर कसं जायला पाहिजे शरण, ह्याच्यासाठी समयसारच्या मोक्ष अधिकारमध्ये पण थोडंसं कथन करून सांगायला लागले की एक परवा एक हे सांगितलं दृष्टांत की हिटलर होता ना, हिटलर कोण होता हो हिटलर? काय म्हणायचं, म्हणजे असं अत्याचार करणारा मनुष्य, एक राजा, क्रूर राजा असं म्हण. मग तसंच माओ नावाचा एक राजा होता. राजा म्हणजे असंच एक वर्चस्व गाजवणारा मनुष्य. तर तो काय करायचा, त्याला जर कुठली गोष्ट नाही पटली तर तो शिक्षा द्यायचा, आणि शिक्षा अशी असायची की खूप कठोर. मग त्याचा दोष काय पण असू देत, पण याला काय वाटेल ती शिक्षा देणार तो, असं त्याचं अनुशासन होतं. आणि एकदा काय झालं म्हणले की एका मनुष्याला त्यांनी पकडलं, काहीतरी त्याच्याकडनं अपराध झाला होता म्हणून. ते माओ तशाच टाईपचा एक राजा होता. आणि मग त्याला पकडलं आणि जेलमध्ये बंद केलं. आणि त्याची पद्धत अशी होती की सगळे जे कोणी त्याच्या अधीन आले, त्याच्या कैदेत आले, त्यांनी सगळ्यांनी ह्याचं हुकूम मानायला पाहिजे, ह्याला राजा मानायला पाहिजे, ह्याची चाकरी करायला पाहिजे, असं त्याचं वर्चस्व होतं. पण तो स्वीकार करेना काय, तो काहीतरी पत्रकार होता जो कैदी म्हणून पकडला गेला होता. तर त्याला सांगितलं अनेक वेळा समजावून की तुझं काम सोड, तू जे काय विचार करतोयस, जे काय ह्याच्या विरुद्ध लिहायचा, तो माओच्या विरुद्ध प्रचारक होता, तो माओच्या विरुद्ध. पण ह्यांनी काय सांगितलं, राजांनी माओनी, की त्याला अशी शिक्षा द्या की तो माझंच नाव घ्यायला पाहिजे, माझीच प्रसिद्धी करायला पाहिजे, मलाच त्यांनी मानलं पाहिजे असं. मग त्याचं स्टाईल काय होती, तो जेलमध्ये ठेवायचा आणि दिवस रात्र सांगितलं त्यांच्यावर त्या माओचे शब्द बंबाट करायचा, त्याचे उपदेश, त्याचं काय असेल ते सगळं. आणि खायला प्यायला द्यायचं नाही. मग एकदम थंड वाऱ्याचा झोत द्यायचा, एकदम गरम वाऱ्याचा झोत द्यायचा, असं करून एक टाईपनी काय म्हणायचं, हॅमरिंग करायचं त्याच्यावर, जे कोणी कैदी असतील त्यांच्यावर. आणि मग त्यामुळं जेव्हा ते सुटणार कैदेतून तर ते माओचंच प्रचारक असणार, म्हणजे त्याचेच फॉलोअर झालेले असणार, असं त्याचं ट्रीटमेंट असायची त्या कैदेमध्ये, अशी त्याची शिक्षा असायची. आणि झालं काय की हा मनुष्य जो पत्रकार होता, तर त्याला पकडल्यावर त्यांनी पण तेच मेथड फॉलो केली, त्याला तेच शिक्षा दिली की त्याला काय करायचे, सारखं त्याच्यावर हॅमरिंग करायचे. आणि 6 महिने त्याला खायला प्यायला नीट दिलं नाही, त्यामुळे शरीरात शक्ती नाही राहिली आणि मग क्रूश झाला होता तो. मग माओला काय वाटलं की 6 महिन्यांनी जाऊन भेटावं, आता तो बदलला असणार आहे. आणि 6 महिने रोज तो रडायचा, रोज ओरडायचा की मला सोडा, मला मरायचं नाही आहे, मला तुम्ही जीवनदान द्या, पण कोण ऐकलं नाही. आणि मग 6 महिने झाल्यावर एक दिवस सहज तो माओ त्याला भेटायला म्हणून गेला कैदेमध्ये. तर गेल्यावर तिथं काय झालं म्हणले की कालपर्यंत जो रडायचा ढसाढसा, आज तो हसत होता. मग ह्याला प्रश्न पडला, म्हणले कालपर्यंत जो असं त्रस्त होता, आज एकदम आनंदी कसा काय झाला. तर मग त्याच्याजवळ जाऊन विचारलं त्यांनी, राजाने, की म्हणले काय झालं, तू का हसतोयस, तुला काय सुटकेचं काय मिळालं का, काय चान्स मिळालं का, काय म्हणायचं, सुटकेचं उपाय मिळालं का काय तुला. तर तो म्हणतो नाही, मी तरी पण तो हसतच राहतोय. मग त्यावेळेस त्या मावनी विचारलं की काय झालंय ते सांग पहिल्यांदा आणि मग हस. मग त्यांनी सांगितलं की तू
कैद करू शकतोस किंवा या शरीराला सुकवू शकतोस, या शरीराला सजा देऊ शकतोस, शरीराचं सगळं काम बंद करू शकतोस, पण मी माझ्या ज्ञानाने कधीच बंद होणार नाही. हे मला आज कळालं, कारण माझं ज्ञान स्वतंत्र आहे म्हणले. मी ज्ञानाने काहीही विचार करू शकतो. आणि एवढं त्याला आनंद झाला त्या विचाराचा म्हणले की ह्याच्या पुढं त्याचं परिवर्तन झालं पूर्ण त्या कैद्याचं. आणि हे बघून तो सुद्धा बदलला की आपण विनाकारण शरीराला त्रास देतोय. त्याचं ज्ञान तर त्याच्यापासून स्वतंत्र आहे, त्या शरीरापासून. त्यामुळं त्या ज्ञानाला आपण बंदिस्त करू शकत नाही न त्या ज्ञानाला आपण काय त्रास देऊ शकतो. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं की तुम्हाला पण वाटतंय की तुम्ही कैद कुठं आहात, या शरीराच्या जेलमध्ये कैद आहेत, या संसारामध्ये कैद आहेत असं वाटतंय. पण जे ज्ञान आहे, जो आत्मा आहे, त्याला कोण कैद करू शकतं, त्याला कोण त्रस्त करू शकतं? म्हणजे आत्मा तर नित्यमुक्तच आहे, त्याचं परिणमन स्वतंत्र आहे. जरी शरीरात दिसतोय तरी सुद्धा शरीरमय होत नाही. म्हणून सांगितलं की अनुभवन फक्त बदलायचं आहे, आपली मान्यता बदलायची आहे, आपलं ज्ञान, आपली जाणीव बदलायची आहे की मी म्हणजे शरीर नाही आहे, मी तर जाणणार आहे, या सगळ्यापासून भिन्न आहे, बस आनंदी आहे, निरंतर आनंदाचा भोग घेणार आहे. इतकं वेदना असेल तर मोक्ष सुख आत्ता अनुभवात येतं, तिथं गेल्यावर नाही. तिथं तर आहेच आहे, पण आत्ता वर्तमानात सुद्धा आपण सुखी आनंदी किंवा मोक्षामध्ये जसं त्यांचं फिलिंग आहे सिद्धांचं, तसं फिलिंग आता आपण सुद्धा प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी गाथा सांगितली आहे एक समयसारमध्ये की जसं त्या कैद्याला कैदेमध्ये ठेवलं होतं, साखळदंडांनी बांधलं होतं, खायला प्यायला देत नव्हते, कुलपामध्ये लॉकरमध्ये आत ठेवलं होतं त्याला. तर जेव्हा तो 6 महिने तिथं आत होता, त्यांनी चिंतन काय केलं, मला बांधले, मला त्रास देत आहेत, मला किती दुःख आहे, मी बंधात आहे, मी बंधात आहे, मी परतंत्र आहे, हे चिंतन करत होता तो. त्यामुळं त्रस्त होता, दुःखी होता, त्यामुळं त्याला सुटायचा मार्ग मिळत नव्हता. मग त्यासाठी सेम तशी गाथा दाखवली आहे. समयसारची 291 गाथा आहे. घ्या समयसारमध्ये त्यांनी छान सांगितले 2 गाथा आहेत त्या. तर पहिल्या गाथेमध्ये सांगतायत काय की कोणी जीव जर कैदेमध्ये बंद आहे आणि तो चिंतन काय करतोय त्याच्यानुसार त्याला सुख आणि दुःख आहे. मग म्हणून सांगितलं काय 291 गाथा आहे. कडा जह बंधे चिंतन तो बंधन बद्धोण पावई विमोखम. काय म्हणले समजण्यासारखी आहे गाथा, खूप सोपे सोपे शब्द आहेत. 291. माझ्याकडे 371 पान आहे, नको म्हणते ती. काय सांगितलं अर्थ सांगा, प्रेरणा सांगा अर्थ. जह बंधे चिंतनतो बंधन बद्धो न पावई विमोखम. ज्याप्रमाणे बंधे चिंतनतो, बंधाचं चिंतन केलं असताना बंधनबद्धो, जो बांधला गेलेला आहे बंधनामध्ये, तो न पावई विमोखम, म्हणजे मुक्तीला प्राप्त करू शकत नाही, विमुक्त होऊ शकत नाही. जह बंधे चिंतनतो बंधनबद्धो न पावई विमोखम. तह बंधे चिंतनतो जीवो विण पावई विमोखम. तशाच प्रकाराने जसं तो कैदेत असणारा जीव त्या बंधनाबद्दल चिंतन करेल तर कधीच मुक्त होणार नाही, त्याचप्रमाणे हा जीव बंधनामध्ये आहे असं चिंतन करेल तोपर्यंत कधीच मुक्त होणार नाही. मग मुक्त कसं होणार, कसं मुक्त होणार हो? काय समजलं अर्थ वाचू खालचं. जैसे कोई बंधन से बंधा हुआ पुरुष उन बंधों को विचारता हुआ मोक्ष को नहीं पाता, म्हणजे मुक्तीला प्राप्त करू शकत नाही. साखळदंडांमध्ये बद्ध आहे तर तो जीव मुक्तीला प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत त्या बंधनाचं चिंतन करत बसतो तोपर्यंत. उसी तरह कर्मबंध की चिंता करता हुआ जीव भी
मोक्ष को नहीं पाता. म्हणजे तुम्ही काय करायचं हे सांगायला लागले. तुम्हाला जर मुक्त व्हायचं तर तुम्ही काय करायला पाहिजे, हे करू नका. मी बद्ध आहे, मी याच्यामध्ये दुःखी आहे, मी या शरीरामुळं परतंत्र आहे, कर्मामध्ये बांधला गेलोय, हे चिंतन करू नका. मग काय करा हे पुढच्या गाथेत सांगते. कह तरीही मोक्ष हेतु. मग कशाच्या द्वारे किंवा मोक्षाचा हेतू काय आहे, कोणाच्या द्वारे मोक्षाची प्राप्ती होणार, इति चेत असं विचारलेलं असताना सांगतात. जह बंधे चेतुणय. मिळालं. बंधन बद्धो पावई विमोक्षम. तह बंधे चित्तूणय जीवो संपावई विमोक्षम. म्हणजे काय, परत एकदा म्हणा, माझ्याबरोबर म्हणा. जह बंधे चेतुणय बंधन बद्धो पावई विमोक्षम. तह बंधे चित्तूणय जीवो संपावई विमोक्षम. पुढची गाथा बघायची. तुम्ही 91 बघताय, 92 सांगितलं मी, आता 92 म्हणली आम्ही. पहिल्या गाथेमध्ये सांगितलं की तुम्ही बंधाचं चिंतन करत बसणार तर कधीच मुक्त होणार नाही. मग काय चिंतन करा हे सांगायला लागले त्या गाथेमध्ये. जह बंधे छेतुणय. ज्याप्रमाणे बंधाला, त्या बंधाचं छेद करून बंधनबद्ध मनुष्य विमुक्तीला प्राप्त होतो. जसं ते साखळदंड आहेत बांधलेले त्याला, तर त्याचा छेद करून कोणी जीव त्यातून मुक्त होतो. तह बंधे छेतुणय. त्याप्रमाणेच जीव या बंधाला छेदून, कर्मबंधाला छेदून विमोक्षम संपावई विमुक्तीला प्राप्त करतो. म्हणजे तुम्हाला बंधनाचं चिंतन करत बसाल तर कधीच मुक्ती होणार नाही. त्या बंधाला कसं छेदायचं हे विचार करा, त्याची जाणीव करा, त्याचा उपाय करा, तर क्षणात तुम्ही मुक्त होणार. तर ते सांगतात, खाली अर्थ वाचते. जैसे बंधन से बंधा पुरुष बंध को छेद कर मोक्ष की प्राप्ति करता है, उसी तरह कर्म के बंधन को छेद कर जीव मोक्ष को प्राप्त करता है. समझले? कर्म के बंधन को छेदन करना मोक्ष का कारण है. जिस प्रकार बेड़ी, साकल आदि से बंधे हुए पुरुष के सांकल का बंध काटना ही छूटने का कारण है, उसी प्रकार इस कथन से पहले कहे गए जो 2 प्रकार के पुरुष, एक तो बंध का स्वरूप जानने वाला और एक बंध की चिंता करने वाला, उन दोनों को आत्मा और बंध के पृथक पृथक करने में प्रेरणा कराई गई है. म्हणजे तुम्हाला जर बंधातून सुटायचं असेल तर बंधाचं स्वरूप जाणून घ्या आणि त्या बंधातून कसं बाहेर पडणार, कसं त्या बंधाचा छेद करणार याचं चिंतन करा. तर तुम्ही त्याचा उपाय काढा, तर तुम्ही त्यातून बाहेर पडू शकणार, अन्यथा नाही. कर्मबंध की चिंता में मोक्ष नहीं होता. वरचं भावार्थ आहे 291चं. कर्मबंध की चिंता में मोक्ष नहीं होता. धर्म ध्यान रूप शुभ परिणाम है. जो केवल शुभ परिणाम से ही मोक्ष मानते हैं उनको उपदेश है कि शुभ परिणाम से मोक्ष नहीं होता. म्हणून शुभ भाव असोत किंवा अशुभ भाव असोत दोन्ही सुद्धा बंधन आहेत आणि जेव्हा त्याच्यातून पुढे सरकणार त्यावेळेस जीव मुक्तीचा उपाय करणार, म्हणजे शुभ अशुभ भावाच्या अतीत होणार आणि तोच जीव मोक्षाला जाऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून आपल्याला कसा मोक्ष मिळवायचा आहे, कसा मिळणार, ज्यांना मिळाला त्यांना या प्रकारे मिळाला. त्याच्या पुढची पण एक गाथा आहे. किम अयम एव मोक्ष हेतु इति चेत. पुढे विचारले की कर्म बंधन का ही छेदना मोक्ष का कारण कहा गया है. कुठली तीच गाथा आहे ना, 293.
किम अयमेव मोक्ष हेतु, काय हाच मोक्षाचा हेतू आहे? बंधाचा छेद करणं हाच मोक्षाचा हेतू आहे का? असं प्रश्न विचारला सांगतायत. बंधाणं च सहावं वियाणियु, म्हणा माझ्याबरोबर चालतंय. बंधाणं च सहावं वियाणियो अपणो सहावं च बंधेषु जो विरज्यति सोकम विमोक्षणं कुणई. कर्माचा मोक्ष कोण करू शकतो, म्हणजे कर्माला नष्ट कोण करू शकतो ते सांगतायत. बंधाणं च सहावं, बंधाचा स्वभाव जो जाणतो, जाणून आपणो सहावं च वियाणिदुम, आत्म्याचा सुद्धा स्वभाव जो जाणतो, बंधाचा पण स्वभाव जाणा आणि आत्म्याचा पण स्वभाव जाणा. म्हणजे काय करायचं? बंधाचा स्वभाव जाणायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे कर्मबंध का झाला, कुठला झालाय, कशामुळे झालाय, त्याचं कारण शोधा ना. बंधाचा स्वभाव जाणून आत्म्याचा स्वभाव सुद्धा जाणा. आणि मग बंधेषु जो विरज्यति, जो त्या बंधापासून विरक्त होतो तोच जीव कर्म विमोक्षाला प्राप्त होतो किंवा कर्मापासून मुक्ती प्राप्त करतो. सांगायला लागलेत काय का? बंधों का स्वभाव और आत्मा का स्वभाव जानकर जो पुरुष बंधों से विरक्त होता है वह पुरुष कर्मों से मुक्त होता है. जो पुरुष निश्चय से निर्विकार चैतन्य चमत्कार मात्र आत्मा का स्वभाव और उस आत्मा के विकार को करने वाले बंधों के स्वभाव, इन दोनों के भेदों को जानकर उन बंधों से विरक्त होता है, वही पुरुष समस्त कर्मों से मुक्त होता है. इस कथन से आत्मा और बंध के पृथक पृथक करने को मोक्ष के कारण का नियम बतलाया है. दोनों का पृथक पृथक करना ही मोक्ष का कारण है, ऐसा नियम से कहा गया है. ह्याच्या पुढं पण 3-4 गाथा एवढ्या सुंदर घेतल्यात की तुम्हाला कशाचं चिंतन करायला पाहिजे, कशाच्या द्वारे आत्म्याला जाणायला पाहिजे किंवा ज्ञानानेच ज्ञानाला ग्रहण करा, असं छान गाथा घेतल्यात. एक पुढच्या 4-5 गाथा वाचला तर तुम्हाला पण कळेल. तर त्यातून सांगायचं आहे की ज्याला मुक्तीची इच्छा आहे, ज्याला मोक्ष प्राप्त करायचं आहे, त्यांनी कशा प्रकारे पुरुषार्थ करायला पाहिजे. तर सांगतायत आजपर्यंत बंधनात आहे, दुःखात आहे, त्या दुःखाचं चिंतन करत बसलोय म्हणून तुम्ही अजून मुक्त झाला नाही आहे. काय करताय हो? असं परीक्षण करून बघा की मी बंधनाचं दुःखाचं चिंतन करत बसतोय की मुक्तीचं पण चिंतन करतो. दिवसभरामध्ये आपण जे काय करतो त्याच्यामध्ये मुक्तीचं स्वतंत्रतेचं किती चिंतन असतं आणि जे काय मी संसारामध्ये बद्ध आहे त्याच्याविषयी किती चिंतन असतं. सांगा काय काय करता चिंतन? सगळं बंधाविषयी चालू आहे ना, सगळ्या शरीराविषयी चालू आहे, सगळं संसाराविषयी चालू आहे. संसार म्हणजे बंधन आहे का मुक्ती आहे? शरीर म्हणजे बंधन की मुक्ती? कर्मांचं स्वरूप म्हणजे बंधन की मुक्ती? मग दिवस रात्र आपण त्या बंधाचं चिंतन करतोय, पण बंधाचं चिंतन केल्यावर त्या जीवाला बंधनातून मुक्ती मिळत नाही. तसंच कर्माचं चिंतन करणार तरी सुद्धा तुम्हाला मुक्तीची प्राप्ती होणार नाही. म्हणून सांगतायत की जो कर्मापासून किंवा बंधनापासून मुक्त होतो, रहित होतो, तोच जीव त्या चिंतनाने, ज्याप्रमाणे कर्माच्या बंधनाचं चिंतन केलं असताना बंधनालाच प्राप्त होतो, त्याप्रमाणे जो त्या बंधाला छेदतो तोच जीव मुक्तीला प्राप्त होतो. म्हणून तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची असेल तर चिंतन बदला, म्हणजे विषय बदला चिंतनाचा, तरच मुक्तीची प्राप्ती सहज आहे. तर काल आपण हे वाचलं होतं थोडंसं की आत्म्याला जाणण्यासाठी काय करायचं. हे 186 पान आहे, 86-87 पानावर.
हे पुस्तक असलं तरच मिळणार हे आहे ना विमलाबेनचं, त्याच्यामध्ये घेतलं त्यांनी खुलासा. शेवटून दुसरी गाथा आहे, त्यात त्यांनी घेतलं आहे आत्म्याला मुक्ती कशी मिळणार, निर्वाण का पात्र कोण है, ह्याच्यासाठी त्यांनी खुलासा करायला लागले. जिसे मात्र आश्रव ही है वह मिथ्या दृष्टी है. थोडंसं भेद करून सांगतायत बरं का. मिथ्या दृष्टी आहे तो कसा असतो आणि सम्यक दृष्टी कसा असतो. आत्ताची गाथा वाचली त्याच्यामध्ये सांगा मिथ्या दृष्टी कसा आहे, काय चिंतन करतोय, बंधाचं चिंतन करतोय तो मिथ्या दृष्टी आहे. आणि सम्यक दृष्टी आहे तो त्या बंधाचा छेद कसा करायचा, मुक्ती कशी प्राप्त करायची ह्याचं चिंतन करतोय. तुम्ही कोण, आपला निर्णय स्वतः करा की मी बंधाचं चिंतन करतोय की मुक्तीचं चिंतन करतोय. म्हणून दिवसभरामध्ये हे तरी संस्कार करा स्वतःवर की मुक्तीसाठी मी काय पुरुषार्थ करतोय आणि स्वभाव मुक्त आहे की नाही त्याचा मी निर्णय केलाय की नाही ह्याचं सुद्धा एकदा परीक्षण करायचं. दिवसभरात सगळं सोडून द्यायचं नाही आहे. जे करताय त्या कार्यामध्ये सुद्धा आपण हे अनुभव करू शकतो. फक्त विषय बदला. काय म्हटलं, दुकानात बसलोय किंवा किचनमध्ये स्वयंपाक करतोय, काय चिंतन, मावशी मी स्वयंपाक करणारा, हलवा कोण केला, मी केला, करणारा मी, असं चिंतन असेल तर बंधनातच आहे. ते त्याच्या योग्यतेने झालं म्हटलं तर मी मुक्त आहे. ते खाल्ल्यावर आम्हाला छान वाटलं म्हटलं, तुला आनंद झाला का नाही, आम्हांनी खाल्लं छान म्हणल्यावर तुला आनंद झाला का नाही, झाला आनंद. म्हणजे त्याच्यामध्ये सुख मानलं तरी चुकलं आणि त्यात दुःख मानलं तरी चुकलं. म्हणून मी आता राहावा, जे परिणामन जसं आहे तसं. म्हणजे म्हणायचं की न बंधाचं चिंतन करा, न त्या बंधाबद्दल आकुलता करा, न दुःख. तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हा उपाय करायला पाहिजे. म्हणून सांगतायत की जिसे मात्र आश्रव ही है वह मिथ्या दृष्टी है. बरोबर, मिथ्या दृष्टी जीवाला निरंतर आश्रव बंध चालू आहे पहिल्या गुणस्थानामध्ये. जिसे आश्रव और निर्जरा दोनों है वह साधक दशा है. साधक दशा कुठून कुठंपर्यंत, 4 ते 7 म्हणा. वरती निरंतर निर्जरा भरपूर आहे त्या अपेक्षेने 4 ते 7 गुणस्थानामध्ये आश्रव पण आहे, निर्जरा पण आहे. उत्तरोत्तर कमी कमी होणार आश्रव पण तरी आहे. जिसे सर्वथा, जिसे आश्रव का सर्वथा अभाव होकर पूर्ण निर्मलता है वह नाही, सिद्ध नाही अजून, अरिहंत दशा आहे. अरिहंत दशेमध्ये आश्रव थांबला ना, फक्त आता 7 वेदनीचा आश्रव चालू आहे, तो पण इर्यापत रूपाने. म्हणून ज्याला आश्रव निरंतर आहे तो मिथ्या दृष्टी, ज्याला आश्रव पण आहे निर्जरा पण आहे ती साधक दशा. म्हणजे आता 12व्या गुणस्थानापर्यंत घेतलं त्यांनी हे 4 ते 12 गुणस्थानामध्ये. आणि ज्यांना आश्रवाचा सर्वथा अभाव झालाय आता, असे ते पूर्ण निर्मळ दशेला प्राप्त झालेले अरिहंत. यहाँ अरिहंत के मात्र एक समय की स्थिति वाले 7 वेदनीय के आश्रव को गौण किया है, क्योंकि वह आता है और अगले समय ही खिर जाता है, रुकता नहीं है. म्हणून तिथं आश्रव नाहीच आहे असं या अपेक्षेने कथन केलं. आत्मा के सन्मुख होने से ही सच्चे सुख का अनुभव होता है. कशासाठी बघतोय आपण हे सगळं, मला निर्वाणाची प्राप्ती करायची आहे तर मी काय करायला पाहिजे, किंवा मला माझ्या चिंतनाचा विषय काय, माझ्या अनुभूतीचा विषय काय असायला पाहिजे ह्याच्यासाठी म्हणून सांगतायत. किंवा माझी परिणती कशी असायला पाहिजे जर मला निर्वाण हवं असेल तर. आत्मा के सन्मुख होने से ही सच्चे सुख का अनुभव होता है. कर्म चेतना और कर्मफल चेतना का अनुभव करना वह दुख दशा है, वह मिथ्या दृष्टि की बाधक दशा है. आत्मा स्वभाव सन्मुख का पुरुषार्थ वह धर्म ध्यान है और उसमें उग्रपणे लीन होना शुक्ल ध्यान है. म्हणजे जोपर्यंत कर्मचेतना आणि कर्मचेतनेचा अनुभव करत राहणार तोपर्यंत मिथ्यात्वामध्ये राहणार. जेव्हा ज्ञान चेतना रूपाने परिणमन सुरू झालं तिथं त्याची साधक दशा सुरू झाली आणि नियमाने तो निर्वाणाला प्राप्त करणारच. काय सांगितलं होतं, कर्मचेतना म्हणजे काय हो,
कर्मचेतना आणि कर्मफल चेतना काय सांगितलं होतं एका वाक्यात? जे सतत सुख दुःखाला भोगतच राहतात. कर्मचेतना म्हणजे मी करतो आणि कर्मफल चेतना म्हणजे मी भोगतो हम्म. कर्माचं फळ. मग आचार्यांच्या भाषेत कसं होतं? ज्ञानात अन्यत्र इदमहम करोमी, इदम करोमी अहम हां, इति कर्मचेतना. बरोबर. ज्ञानात अन्यत्र इदम वेदयेहम इति कर्मफल चेतना. म्हणजे काय? ज्ञानाहून अन्यत्र जाऊन मी हे करतो असे भाव कर्मचेतना, आणि ज्ञानाहून अन्यत्र जाऊन हे मी भोगतो हे सगळी कर्मफल चेतना. आणि ज्ञानचेतना कशाला म्हणायचं? स्वतःच्या इदमहम. ज्ञानामध्ये राहणं, हा. समता भाव. हे म्हणजे मी आहे, ज्ञान म्हणजे मी आहे, इदमहम. मग हा मी आहे हे वेदन जिथं आहे त्याला म्हणायचं ज्ञानचेतना. लिहिलं का? काय सांगा, काय लिहिलेलं आहे ना आधी? सांगा बघू. नुसतं वैदला देऊन वैद ठेवून उपयोग नाही आपल्याला. मग काय म्हणले? ज्ञानाहून अन्यत्र लिहिलेलं असं तरी परत लिहायचं, म्हणजे तेवढेच आपल्याला संस्कार होतात. परत वाचलं तर आपल्याला अजून नवीन कळतं त्याच्यातून. ज्ञानाहून अन्यत्र हे मी करतो असे भाव ह्याला म्हणायचं कर्मचेतना. म्हणजे जसं म्हटलं ना, काहीतरी कार्य करायला जाता, काहीतरी सांसारिक गोष्ट करायला जाता, तर तिथं ते मी केलं हे भाव म्हणजे कर्मचेतना. किंवा प्रतिकार करायला जातो त्याला म्हटलं कर्मचेतना. ज्ञानाहून अन्यत्र हे मी करतो असे भाव कर्मचेतना, आणि ज्ञानाहून अन्यत्र हे मी भोगतो त्याला म्हणायचं कर्मफल चेतना. जसं की एकेंद्रियांमध्ये निरंतर कर्मफल चेतना असते. म्हणजे काय करतात ते? भोगतच ऊन, वारा, पाऊस, थंडी, भूक, तहान काय नाही सहन करत. प्रतिकार करू झाडं, वनस्पती, ते पृथ्वी, अग्नी, जल सगळ्याला निरंतर हे दुःख आहे. मग ते त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत, पण निरंतर त्या दुःखाला सहन करणं, त्याचंच वेदन करणं हे कार्य चालू आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी कर्मफल चेतना आहे असं सांगितलं मुख्यतेने. आणि मग 2 इंद्रियापासून पुढं कर्मचेतना सुद्धा सुरू झाली. चतुर्थ गुणस्थानाच्या पुढं ज्ञानचेतना सुरू झाली. ज्ञानचेतना म्हणजे हा मी ज्ञानमय आहे. जरी कर्मांचा उदय चालू आहे, जरी कर्मफलाचा अनुभव करतोय, तरी सुद्धा ते गौण झालं. आणि जिथं ज्ञानाचं वेदन सुरू झालं ती ज्ञानचेतना त्याला अनुभूतीमध्ये येऊ लागली. मग काय सांगितलं इथं? कर्मचेतना और कर्मफल चेतना का अनुभव करना वह दुख दशा है, वह मिथ्या दृष्टि की बाधक दशा है. आत्मा स्वभाव सन्मुख का पुरुषार्थ वह धर्म ध्यान है, और उसमें उग्रपने लीन होना शुक्ल ध्यान है. आहा, अनंत काल में अनेक बार साक्षात प्रभु के पास भी यह जीव जाकर आ गया. गेला नाही का तुम्ही समुश्रणामध्ये भगवंतांच्या निकट? साक्षात समोर अरिहंतांना बघितलंय, दर्शन करून पण आलोय, परंतु बहिर्मुख दृष्टी नाही छोडी. त्यांच्याकडेच पाहत राहिलो ही सुद्धा बहिर्मुख दृष्टी आहे, किंवा तिथलं सगळं समोर शरण पाहत राहिलो ही सुद्धा बहिर्मुख दृष्टी आहे. अंतर्मुख झालोच नाही. इस तरह स्वयं अंतर्मुख आत्मा को दृष्टि में से ओझल कर रखा है. म्हणजे आत्म्याला विषय करून जाणलं नाही, अंतर्मुख अनुभव केला नाही. आहा, भगवान पूर्णानंद स्वरूप आत्मा कैसा है? कहते हैं कि सर्वज्ञ भगवान की वाणी में भी जिसके गुण पूरे न आ सके ऐसा यह भगवान आत्मा है. जेव्हा भगवंतांच्या दिव्यध्वनीमध्ये वर्णन केलं ना तुमचा आत्मा कसा आहे, तर त्यांनी सुद्धा त्या वाणीमध्ये अनंत गुण नाही सांगितले तुमचे, कारण तिथं कथन करणार तरी सुद्धा तुम्ही ग्रहण करू शकणार नाही. तुमचं क्षेपक्षम ज्ञान आहे, ते फक्त अनुभूतीचा विषय आहे. जो स्वरूप सर्वज्ञ दिठू ज्ञानमा कहीं शक्या नहीं ते पण श्री भगवान जी. भगवान ने जितना जाना है उसका अनंतवा भाग ही उनकी वाणी में आता है. सांगितलं ना ते की दिव्यध्वनीमध्ये किती आलं? जेवढं त्यांनी जाणलं त्याच्या अनंतवा भाग आपण पण
समजा एखादं काय तुम्ही स्टोरी वाचली, एखादं फिल्म बघितली, सांगा बघू. 3 तासाची फिल्म 3 तास सांगायची. 3 मिनिटात हं? कसं सांगता? शॉर्टमध्ये नाही, पूर्ण डिटेलमध्ये सांगायची. तरी सुद्धा 3 तास सांगू शकत नाही आपण. हे सांगायला जे अनुभव करतो ते तेवढं कथनामध्ये येत नाही, त्याचा अनंतवा भाग कथनामध्ये येतो. त्याच्या पुढं जाऊन जे काय कथन केलं गेलं ते ग्रहण करणाऱ्याकडून त्याचा अनंतवा भाग ग्रहण होतो. त्याच्या पुढं जाऊन अनंतवा भाग लिहिला गेला जिनवाणीमध्ये, कारण जेवढं कथन केलं ऐकलं तेवढं सगळं लिहिलं जात नाही. ते लिहिलेलं पण आपल्यापर्यंत आलं, त्यातला अनंतवा भाग आहे. जे काही जिनवाणी आपल्यापर्यंत आत्ता आलेली आहे ती एवढीशी राहिलेली आहे. त्याला सुद्धा आपण वेळ देत नाही, त्याचं सुद्धा अध्ययन करायला आपण महत्त्व देत नाही. मग आपल्याला त्या स्वभावाचं स्वरूप कसं कळणार, त्या आत्म्याची प्राप्ती कशी होणार. म्हणून सांगतायत भगवान ने जितना जाना है उसका अनंतवा भाग ही उनकी वाणी में आता है. अरिहंत भगवान भी जब दिव्य ध्वनि में आत्मा का स्वरूप पूर्ण रूप से नहीं कह सके तब फिर उस आत्मस्वरूप को अन्य की वाणी से कैसे कहा जाए. म्हणजे जर तिथं केवल ज्ञानी अरिहंत सांगू शकत नाही तुमच्या आत्म्याचं स्वरूप सर्व रूपाने, अनंत गुणरूपाने, जर तेच कथन करू शकत नाहीत पूर्ण ज्ञानी असताना सुद्धा, तर तुम्ही आम्ही तर काय कथन करणार हो. अनुभव करू शकता, पण कथन करत असताना तेवढा तो त्याचं स्वरूप तेवढं डिटेलमध्ये तुम्ही शब्दामध्ये घालू शकत नाही. काय म्हणायचं कळलं का काय म्हणले मी? सांगू शकत नाही ना. मी जे अनुभव करतो तो अनुभव कसा आहे, जाऊ देत. साखर कशी असती, गोड असते. कशी गोड, पण ते सांगता येत नाही. गोड म्हणजे कसली हो? गला काना गवर मात्रा ड. अवक्तव्य. म्हणजे जो अनुभव केला ते फार 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 डिटेल करायला गेलं तर ते नाही का, खीर कशी असती हो, वाकडी असती खीर, माहिती आहे का. असं सांगितलं. त्या आंधळा मनुष्य असतो, मुलगा असतो, आणि त्यांनी कधी खीर खाल्ली नाही, जन्मांध मुलगा असतो. मग त्या दुसऱ्या मुलाने त्याला खीर आणून दिली आणि सांगितलं की ही खीर खा, छान लागती, गोड असती. मग त्यांनी विचारली कसली असती खीर, मग त्यांनी सांगितली पांढरी असती. मग त्यांनी विचारलं पांढरी म्हणजे कसली, मग त्याला आता काय माहिती म्हणून सांगितलं बगळा असतो ना तशी पांढरी शुभ्र असती. मग त्याला बगळा वगैरे काय बघून असं काय माहिती असेल, हात लावून करून किंवा चित्र वगैरे. तो म्हटला की त्याची तर मान वाकडी असती, उंच असती, आणि मग ते कसं. म्हटलं असली वाकडी खीर मला नाही खायची. म्हणजे काय केलं, त्या शब्दातून तुम्ही किती सांगू शकणार. जे अनुभव केलाय तो अनुभव असू शकतो परिपूर्ण, पण कथनामध्ये जे येणार त्याच्यामध्ये लिमिट्स असतात. म्हणून शब्दाला मर्यादा आहे पण अनुभवाला मर्यादा नसते. अरिहंत भगवान भी जब दिव्य ध्वनि में आत्मा का स्वरूप पूर्ण रूप से नहीं कह सके तब फिर उस आत्मस्वरूप को अन्य की वाणी से कैसे कहा जाए. वह तो मात्र अनुभव गोचर है, स्वसंवेदन गम्य आहे. बाकी अन्यांना आपण काही सांगू शकत, म्हणजे किती एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही तेवढं त्या शब्दात बांधू शकत नाही जो अनुभव केलाय, जी जाणीव केली आहे ती. म्हणून जाणीव करण्याचा प्रयत्न सतत करायचं. मी म्हणजे शरीर नाही आहे, मी तर सिद्ध जशी तसा मी. एवढं आपलं लक्ष ठेवायचं. ह्याच्या निमित्तात आपली संलेखना, आपलं समाधी निर्विकल्प होणार. काय म्हणले, काय लक्ष असावं आपलं, जसे सिद्ध आहेत ना तसं माझं स्वरूप आहे. हे शरीर म्हणजे कुठं मी धरून बसलोय, मग या शरीरात सुद्धा असताना मी सिद्ध आहे. काय चिंतन, न मला शरीराचं बंधन आहे, न कर्मांचं बंधन आहे, न कुठले विकल्प आहेत, न संसार आहे. मी किती सगळ्यापासून भिन्न 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 आहे. असं ते स्वरूप मला जर पकडीत आलं तर माझं काय म्हणायचं, आनंद भोगण्यामध्ये कोण बाधक. म्हणून म्हटलं एवढीच शिदोरी जवळ ठेवायची आपल्याला. ह्यालाच सम्यक दर्शन म्हणलंय. निर्णय करायचं की मी आनंद स्वभावी आहे आणि हा माझा आनंद मायापासून कधीही
नष्ट होणार नाही आहे. कुठल्याही मी भवात गेलो तरी सुद्धा तो आनंद मी स्वयं भोगू शकतो स्वतंत्रतेने. हे जेव्हा कॉन्फिडन्स येणार त्यावेळेस तिथं कुठल्याही भवात जावा कधीच दुःख भोगू शकणार नाही आपण. म्हणून हे संस्कार, ही धारणा आपल्याजवळ कायम ठेवायला पाहिजे. तर भवाभवामध्ये एक तर जिनधर्म सुटणार नाही आणि एक निज आत्मा सुटणार नाही. आणि मग त्याच्याचद्वारे आपण सुद्धा निर्वाणाला सहज प्राप्त करू शकतो. हो. जसं हे वर्ष गेलं तसं हे भव सुद्धा निघून जाणार आहे. म्हणून नवीन वर्ष येणार आहे तर नवीन भव मिळणार, पुन्हा अनेक भव मिळणार. पण जर त्या भवाचा अंत करायचा आहे तर एकच उपाय आहे, आत्मानुभव. त्या अनुभवाला प्राप्त व्हा तर भव परिवर्तन संपणार. तसंच एका सालातून दुसऱ्या सालात जायचं, दुसऱ्यातून तिसऱ्या सालात जायचं. काय परिवर्तन करतोय आपण? संसार चक्र. हां, म्हणजे हॅप्पी न्यू इयर करते तो. हॅप्पी का अनहॅपी हो? ते म्हणले ना इष्टोपदेशमध्ये की जसं जसं आयुर्वृद्धी क्षयोत्कर्ष कालम हेतुम कालस्य निर्गमम. म्हणजे तुम्हाला वाटते की पुढं चाललाय काळ म्हणजे माझ्या पैशावरचं व्याज वाढायला किती छान. पण हे नाही कळत की आयु नष्ट व्हायला लागली आहे त्याच्याबरोबर. कदाचित त्या दिवसापर्यंत तू जगणार का नाही हे पण माहीत नाही, पण त्याचा आनंद मानतोय जे काळ निघून चाललाय. मग असंच 2023 पूर्ण निघून गेलं. काय केलं हो आपण? गेन सांगा 2023 मधलं. किती उपलब्धी झाली आपल्याला, काय काय मिळवलं, किती आनंद आणि किती दुःख. जरासं क्रेडिट डेबिट बघायचं त्याचं. म्हणजे जेवढं धर्म केला तितका आनंद भोगला, जितका अधर्म केला बाय बाय 2023 बाय बाय करायचं मग. म्हणून आणि पुढचं जे येणारं वर्ष आहे त्यासाठी नवीन संकल्प करायचा की जे मी मागच्या वर्षात नाही केलं, नाही करू शकलो, करायला पाहिजे होतं ते सगळं मी आता करणार. आणि मग त्याच्यामध्ये जास्त आपल्या अनुभूतीची स्थिरता करणार, सम्यक्तामध्ये दृढ राहणार आणि लवकर हे भवाचा छेद करण्याचा पुरुषार्थ करणार. असं जर संकल्प केला तर आपल्यासाठी नवीन वर्ष हॅप्पी जाणार. ओ जाणार. पहा, हा आत्मा अबद्ध स्वरूप आहे. हा मी आत्मा मुक्त स्वरूप आहे. पहा, या आत्म्यामध्ये कर्म नाहीत, नो कर्म नाहीत, संसार नाही, बंधन नाही, दुःख नाही, आकुलता नाहीच. प्रतिसमयाला उत्पन्न होणाऱ्या पर्यायामध्ये निज आत्मा लक्ष करा. तोच आनंदाचा विषय आहे. आनंद घन स्वरूपोहम, चैतन्य स्वरूपोहम. ओम विसर.